नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाला सुरुवात केली असून या प्रकरणाशी संबंधित या अगोदरच आपले 7 व्हिडिओज किंवा 7 लेक्चर्स पूर्ण झाले आहेत। आज जे असणार आहे ते असणार आपलं लेक्चर क्रमांक 8 जे की या चॅप्टरशी संबंधित असेल। ठीक आहे, तर लेक्चर क्रमांक 8 ला सुरुवात करण्याच्या अगोदर पाहूया की नेमका आपण आजच्या लेक्चरमध्ये कोणता मुद्दा किंवा कोणता पॉइंट कव्हर करणार आहोत। तर लेक्चर क्रमांक 7 मध्ये आपण पाहत होतो एक महत्त्वाची पर्यावरणीय समस्या जी की पर्यावरणामध्ये आज निर्माण झाल्यामुळे त्याचे पर्यावरणावरती आणि पर्यावरणामध्ये असणाऱ्या जीवसृष्टीवरती जसं की मानवाचं आरोग्य असेल किंवा इतर प्राणी असेल यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात हानिकारक परिणाम होत आहेत, ती म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण। ठीक आहे, मग पर्यावरणीय प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या असून नेमकं पर्यावरणीय प्रदूषण कशाला म्हणतात, त्या पर्यावरणीय प्रदूषणामध्ये कोणते कोणते प्रकार येतात, मानवनिर्मित आपण की प्रदूषण काय असतं, नैसर्गिक प्रदूषण काय असतं, त्यानंतर हवा प्रदूषण काय आहे, मृदा प्रदूषण काय असेल, वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण काय असेल, असे अनेक प्रदूषणाचे प्रकार किंवा त्या प्रदूषणापासून होणारे परिणाम, त्याच्यावरती कोणत्या कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो, त्या प्रदूषणाचे कोणते कोणते स्रोत येतं या संबंधित एक महत्त्वाचा चार्ट सुद्धा त्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण केला होता। ठीक आहे, तर आज त्यातलाच एक आपण म्हणूया की प्रदूषणाचा प्रकार आहे जो कदाचित आपण म्हणूया की बऱ्याच वेळा ज्या वेळेस आपण प्रदूषणाचे प्रकार पाहतो त्यावेळेस तो त्याच्यामध्ये समाविष्ट केला जात नाही किंवा आपण कदाचित ऐकलेला नसतो। ठीक आहे, तो म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण। मग किरणोत्सारी प्रदूषण हे आपण म्हणूया की नॉर्मली ज्यावेळेस आपण प्रदूषणाचे प्रकार पाहतो त्यावेळेस कधी त्याच्यामध्ये त्याला डिस्कस केलं जात नाही, परंतु तो एक पॉइंट सेपरेट तुमच्या पुस्तकात दिलेला आहे म्हणून आपण त्यासाठी एक छोटंसं आणि आपण म्हणूया की महत्त्वाचं एक सेपरेट लेक्चर बनवणार आहे। मग आजच्या लेक्चरचा आपला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे किरणोत्सारी प्रदूषण। ठीक आहे, पुस्तकातूनच घेतलेला आहे, त्याच चॅप्टर मधून घेतलाय, कुठलाही पॉइंट बाहेरचा ऍड केलेला नाहीये। किरणोत्सारी प्रदूषण समजावं म्हणून एक छोटंसं स्लाइड प्रेझेंटेशन बनवलंय ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच गोष्टी थोड्याशा आपण म्हणूया की स्टेप बाय स्टेप डिवाइड करून मांडण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, मग एकदम छोटं लेक्चर असेल परंतु गोष्टी 100% समजतील। तर अगोदर हे पाहण्याच्या अगोदर आपण आपलं स्लाइड प्रेझेंटेशन पाहूया, मग घेऊ आपण पुस्तकानुसार पाहायला की नेमकं पुस्तकात काय दिलंय कशाबद्दल, किरणोत्सारी प्रदूषणाबद्दल। ठीक आहे, तर किरणोत्सारी प्रदूषणामध्ये काय पाहिलंय की ज्यावेळेस पर्यावरणामध्ये, ठीक आहे, ज्यावेळेस पर्यावरणामध्ये जे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस म्हणजेच किरणोत्सारी पदार्थांचं जे प्रमाण आहे, मग ज्यावेळेस पर्यावरणामध्ये निसर्गामध्ये किरणोत्सारित पदार्थांचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं, एवढ्या प्रमाणात वाढतं की ज्याचा परिणाम ह्या पर्यावरणामध्ये राहणाऱ्या किंवा ह्या निसर्गामध्ये राहणाऱ्या मानवाला, इतर सजीव सृष्टीला तसंच स्वतः पर्यावरणाला ज्यावेळेस त्याचे अपायकारक किंवा हानिकारक परिणाम दिसू लागतात, या गोष्टीला किंवा आपण म्हणूया या कन्सेप्टला आपण काय म्हणत असतो, किरणोत्सारी प्रदूषण। मग ठीक आहे, खाली त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे, पण मग अगोदर व्याख्या कशी आहे, ज्यावेळेस पर्यावरणात किरणोत्सारी पदार्थांची प्रमाणाबाहेर वाढ होते, एवढी वाढ होते की जीवसृष्टी, मानवाचं आरोग्य आणि पर्यावरणावरती त्याचे अपाय किंवा हानिकारक परिणाम दिसायला सुरुवात होते, त्याला म्हणतात किरणोत्सारी प्रदूषण। जसं की खाली उदाहरण दिलंय, काय उदाहरण दिलंय किंवा स्पष्टीकरण काय दिलंय, फॉर एक्झाम्पल आपण एक असं उदाहरण घेऊया की ज्याच्यातून आपल्याला समजेल की नेमकं हे किरण येतात कुठून, की नेमकं किरणोत्सारी प्रदूषण होतं कसं। समजा ज्या वेगवेगळ्या अणुभट्ट्या असतात, ठीक आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अण्वस्त्रे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक प्रयोग असतात, जे रासायनिक प्रयोग केले जातात किंवा वेगवेगळे अशा मशिनरी किंवा उपकरणं असतात ज्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे किरण बाहेर पडतात, जसं की अल्फा किरण असतील, बीटा किरण असतील, गॅमा किरण असतील। हे जे किरण येतं ज्यावेळेस या किरणांचा निसर्गामध्ये एका पातळीपेक्षा जास्त प्रमाणात त्यांची वाढ होते, मग ज्यावेळेस हे किरण निसर्गामध्ये एका विशिष्ट पातळीपेक्षा वाढतात त्यावेळेस त्या निसर्गामध्ये किंवा पर्यावरणामध्ये असणाऱ्या सजीवांवरती तसंच मानवाच्या आरोग्यावरती तसंच आपण म्हणूया की पर्यावरणावरती त्याचे हानिकारक परिणाम दिसायला सुरुवात होते, ह्यालाच म्हणतात किरणोत्सारी प्रदूषण। मग अणुभट्ट्या, अण्वस्त्रे, रासायनिक प्रयोग किंवा वैद्यकीय उपकरणामधून बाहेर पडणाऱ्या अल्फा, बीटा, गॅमा किरणांचे प्रमाण नैसर्गिक पातळीपेक्षा ज्यावेळेस जास्त होतं तेव्हा त्या किरणांचा सजीवावरती घातक परिणाम होतो, यालाच म्हणतात किरणोत्सारी प्रदूषण। परंतु काय सांगितलंय की एका निसर्गामध्ये प्रत्येक किरणाची एक विशिष्ट लेवल आहे, एक विशिष्ट पातळी असते, त्या पातळीपेक्षा जर हे किरण जास्त होत असतील तर मग सजीवावरती त्याचा घातक परिणाम होतो, ह्याला आम्ही काय म्हणतो, किरणोत्सारी प्रदूषण। पण ह्या किरणोत्सारी प्रदूषणाचे परत 2 प्रकार आहेत। एक कोणतं, नैसर्गिक किरणोत्सारी प्रदूषण, म्हणजेच काही किरण असे येतं जे नैसर्गिक येतं,
ठीक आहे. मग ते किरण नैसर्गिक येतं आणि ते निसर्गामध्ये वाढायला लागलेत. मग नैसर्गिक किरण आहेत परंतु ते प्रमाणापेक्षा जास्त वाढू लागले असतील तर ते पण किरणोत्सारी प्रदूषण आहे, परंतु कोणतं? नैसर्गिक किरणोत्सारी प्रदूषण आहे. ठीक आहे. काही मानव निर्मित गोष्टी आता जसं की अणुभट्ट्या मानव चालवतोय, अण्वस्त्रे, रासायनिक प्रयोग असतील, वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण असतील, या सर्व गोष्टी ज्या मानवाने केलेल्या आहेत. ठीक आहे. मग मानव सुद्धा काही गोष्टी अशा करतोय किंवा मानव निर्मित अशा काही गोष्टी येतात ज्या घटना येतात की तिथून सुद्धा आपण होण्या की काही किरण निसर्गामध्ये किंवा ह्या पर्यावरणामध्ये बाहेर पडतात आणि त्यामुळे पर्यावरणामध्ये असणारी त्यांची जी एक नैसर्गिक पातळी आहे त्या नैसर्गिक पातळीपेक्षा त्यांचं प्रमाण वाढू लागतं. त्यामुळे त्या पर्यावरणामध्ये असणाऱ्या सजीवांवरती त्याचे हानिकारक परिणाम होतात, अपायकारक परिणाम होतात. यालाच काय म्हणायचं? पर्यावरणीय आपण याला म्हणायचं किरणोत्सारी प्रदूषण. पण कोणतं? मानव निर्मित किरणोत्सारी प्रदूषण. मग आपण पाहूया पुढे नंतर पहा. समजा किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानव निर्मित अशा दोन प्रकारचे. समजा सूर्याकडनं काही किरण येतात, आपण म्हणतो की आपल्याकडे ओझोनची लेयर आहे. ठीक आहे. ओझोनचा थर आहे. त्या ओझोनच्या थरामुळे काय होतंय की सूर्याकडनं येणारे काही हानिकारक किरण येतं ज्याच्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण होऊ शकतं. हे हानिकारक किरण रोखण्याचं काम कोण करतंय? ओझोनचा थर करतोय. परंतु ओझोनचा थर कमी होत चाललाय किंवा त्याला छिद्र पडत चालले तर आपण की प्रदूषणामुळे. मग प्रदूषणाचा परिणाम म्हणून ओझोनचा जो थर आहे तो कमी होतोय, आपण म्हणूया की त्याला छिद्र पडत चालले. तर त्याच्यामुळे काय होतंय? सूर्याकडनं येणारे असे काही किरण येतं जे की त्या ओझोनच्या थरामुळे आपल्या बाजूच्या वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये पोहोचत नव्हते, परंतु आता ते किरण जे की पृथ्वीपर्यंत पोहोचत नव्हते, जे की आपल्याला हानिकारक आहेत, पर्यावरणाला हानिकारक आहेत, सजीव सृष्टीला हानिकारक आहेत, ते सुद्धा आपण होण्या की पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू लागलेत, पर्यावरणापर्यंत पोहोचू लागलेत किंवा आपल्या वातावरणापर्यंत पोहोचू लागलेत. जसं की कोणते किरण येतं? मग त्यांचे दोन नावं दिलेत. एक अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रारेड किरणे. ठीक आहे. अल्ट्राव्हायलेट किरणे आणि इन्फ्रारेड किरणे हे किरणे सूर्याकडनं येत आहेत आणि हे आपण म्हणूया की ओझोनचा थर अगोदर होता त्याच्यामुळे ते आपल्या पृथ्वीपर्यंत किंवा ह्या पर्यावरणापर्यंत पोहोचू शकत नव्हते, परंतु ओझोनचा थर आज कमी होत चाललाय प्रदूषणाचा परिणाम म्हणून. त्याच्यामुळे हे किरण पृथ्वीपर्यंत पोहोचू लागलेत आणि म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर म्हणजेच आपल्या आजूबाजूचे पर्यावरण आहे, या पर्यावरणामध्ये या अल्ट्राव्हायलेट आणि इन्फ्रारेड किरणांचा परिणाम किंवा यांचं जे प्रमाण आहे ते आपण म्हणूया की एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त होऊ लागले आणि त्याच्यामुळे इथं होऊ लागले किरणोत्सारी प्रदूषण. मग हे जे किरण येतं ज्यांच्यामुळे किरणोत्सारी प्रदूषण होतं हे नैसर्गिक किरण येतं जे की सूर्याकडनं येत आहेत, म्हणून ते कोण झालं? ते आपण की नैसर्गिक किरणोत्सारी प्रदूषण. आता असे किरण जे की मानव निर्मित गोष्टींमुळे पर्यावरणामध्ये येत असतील आणि पर्यावरणाचं प्रदूषण होत असेल तर मग ते मानव निर्मित आहे, त्याला आपण म्हणूया मानव निर्मित किरणोत्सारी प्रदूषण. मग असे कोणते कोणते किरण येतं की जे मानव निर्मित गोष्टींमधून बाहेर पडतायत? एक्झाम्पल मध्ये जसं की एक्स-रे, अणुभट्ट्या, अणुबॉम्ब चाचण्या. मग आपण म्हणूया की ज्यावेळेस आपण एक्स-रे काढत असतो किंवा जे एक्स-रेज असतात किंवा आपण म्हणूया की ज्या अणुभट्ट्या असतात, वेगवेगळ्या ठिकाणी अणुबॉम्बच्या चाचण्या केल्या जातात, या अशा घटना येतात किंवा गोष्टी येतात की ज्या मानव निर्मित येतात आणि त्यांच्यामधून सुद्धा असे काही किरण येतं जे की पर्यावरणामध्ये उत्सर्जित केले जातात आणि त्याच्यामुळे पर्यावरणामध्ये ते एका नैसर्गिक पातळीपेक्षा त्यांचं प्रमाण खूप जास्त होतं, जे की त्या पर्यावरणाला, तिथं राहणाऱ्या सजीव सृष्टीला किंवा मानव आणि मानवाच्या आरोग्याला अपायकारक बनतं. हे झालं मानव निर्मित किरणोत्सारी प्रदूषण. पुढे किरणोत्सारी प्रदूषणाचे काय परिणाम होतात? तर किरणोत्सारी प्रदूषणाचे खूप घातक आणि पुढच्या पिढीला सुद्धा त्याचे किंवा पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. अशा आपण म्हणूया की असे एकदम महत्वाचे किंवा आपण म्हणू शकतो एकदम हानिकारक आणि ज्याला जास्त इम्पॉर्टन्स देऊ शकतो असे परिणाम आपल्याला कोणाचे पाहायला मिळू शकतात? ह्या किरणोत्सारी प्रदूषणाचे. जसं की समजा एक्स-रे, तर एक्स-रे मुळे सुद्धा आपण म्हणूया की एक प्रकारचं प्रदूषण होतं, त्याला म्हणतात किरणोत्सारी प्रदूषण. ह्या एक्स-रे मुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, अल्सर होऊ शकतो. मग हे झाला पहिला परिणाम. दुसरा गोष्ट आहे की ह्याच किरणोत्सारी प्रदूषणामुळे आपल्या शरीरात ज्या ऊती असतात, ठीक आहे, मग आपण म्हणतो की अनेक पेशींचा समूह, ठीक आहे, जो पेशींचा समूह एकच कुठलं तरी कार्य करत असतो आणि एकाच त्याचं ओरिजिन ज्याला आपण म्हणूया की जे एकाच ठिकाणाहून कुठून तरी त्या पेशी आलेल्या असतात त्यांचा एक समूह असतो, त्याला आपण म्हणत असतो ऊती.
मग किरणोत्सारी प्रदूषणामुळे आपल्या शरीरातील ऊतींचा नाश सुद्धा होऊ शकतो. मग आपण म्हणूया की ऊतींचा नाश होऊ शकतो म्हणजे त्याच्यामधल्या ज्या पेशी येतात त्या पेशी मरण पावू शकतात. मग पेशी मरण पावल्या मग पेशीपासून बनलेली ऊती सुद्धा नष्ट होऊ शकते किंवा नाश पावू शकते. दुसरी गोष्ट, ह्याच किरणोत्सारी प्रदूषणामुळे किंवा ह्याच अपायकारक किरणांमुळे, हानिकारक किरणांमुळे आपल्या शरीरामध्ये जनुकीय बदल होऊ शकतात. मग जनुकीय बदल काय असतात याच्यासाठी तुम्हाला पाहावं लागेल. ज्यावेळेस आपण अनुवंशिकता व उत्क्रांती पाहिलं होतं त्याच्यामध्ये लेक्चर क्रमांक 2 तुम्ही पाहू शकतात. तिथं आपण पाहिलं होतं ह्युगो डी व्हरिस यांचा उत्परिवर्तनाचा सिद्धांत. मग जनुकीय बदल म्हणजे काय? तुमच्या शरीरात तुमच्याबद्दलची सर्व माहिती, तुमच्या गुणधर्मांची सर्व माहिती साठवण्यासाठी प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये एक पदार्थ आहे ज्याला आपण म्हणतो डीएनए, ज्याच्याकडे सर्व माहिती तुमची जनुकाच्या स्वरूपात साठवून ठेवलेली आहे, त्याला आम्ही म्हणतो जनुकीय पदार्थ. ठीक आहे. मग आमचा जो डीएनए तो कोणता पदार्थ आहे? जनुकाच्या स्वरूपात ज्याच्याकडे सगळी माहिती साठवलेली आहे. मग जर ह्याच्यात काही बदल झाला तर आमचे गुणधर्म बदलतील आणि आपल्याला माहिती आहे हेच गुणधर्म पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात. मग जनुकीय पदार्थामध्ये जर काही बदल झाला तर आम्हाला काही विकार होऊ शकतात, आजार होऊ शकतात. त्यांना आम्ही तिथं म्हटलं होतं जनुकीय विकार. जसं की आपण तिथे एक एक्झाम्पल पण पाहिलं होतं, एक उदाहरण पाहिलं होतं सिकल सेल ॲनिमियाचं. मग ठीक आहे, जर माझ्या शरीरामध्ये किरणोत्सारामुळे किंवा एखाद्या अपायकारक किरणामुळे माझ्या शरीरातील समजा जनुकीय पदार्थामध्ये डीएनए मध्ये काही बदल झाला आणि जर त्याच्यामुळे मला एखादा जनुकीय विकार झाला तर डीएनएच पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असतो. डीएनए पुढच्या पिढीकडे संक्रमित कसा होतो यासाठी तुम्हाला परत आनुवंशिकता आणि उत्क्रांतीचे लेक्चर पाहावे लागतील. त्याच्यामुळे जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर एकदा तुमचा जो आपण म्हणूया की चॅप्टर क्रमांक 1 आहे किंवा प्रकरण क्रमांक 1 आहे त्याच्याशी संबंधित असणारे जेवढे व्हिडिओज आमच्या चॅनलवरती आहेत तेवढे पाहण्याची मी तुम्हाला विनंती करेल. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर या जनुकीय पदार्थामध्ये जर समजा काही बदल झाला तर त्याच्यापासून मिळणाऱ्या गुणधर्मामध्ये पण बदल होतो आणि जर ह्याच्यामुळे एखादा हानिकारक बदल झाला तर आपण म्हणू शकतो तुम्हाला जनुकीय विकार होऊ शकतो. मग मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा डीएनए जनुकीय पदार्थ किंवा हे जनुके जात असतात आणि त्याच जनुकामध्ये जर काही परिणाम झाला असेल तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीवरती पण होऊ शकतो. म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा जनुकीय विकार होऊ शकतात. याचा अर्थ किरणोत्सारी प्रदूषणाचे परिणाम हे फक्त एकाच पिढीला नाही तर त्याच्या पुढच्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतात. असे अनेक हानिकारक परिणाम आपल्याला किरणोत्सारी प्रदूषणाचे पाहायला मिळतात. मग पहा, एक्सरेचा जर उच्च प्रमाण झालं तर कॅन्सर आणि अल्सर निर्माण होतो, शरीरातील ऊतींचा नाश होतो, जनुकीय बदल घडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दृष्टीवरती हानिकारक परिणाम होऊ शकतात. ठीक आहे. आता पुढे तर पहा, आजपर्यंत जगात अशा अनेक मोठ्या घटना घडलेल्या आहेत जिथं आपल्याला किरणोत्सारी प्रदूषण झाल्यामुळं किंवा तिथं आपल्याला काहीतरी आपण म्हणूया की अपघात झाल्यामुळं अशा ठिकाणी अपघात झाले की जिथून पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये हे हानिकारक किरणे बाहेर पडले. ठीक आहे. त्यातल्या 3 महत्वाच्या घटना ज्या आपल्या पुस्तकात दिलेल्या आहेत त्यातली पहिली घटना काय आहे? चेर्नोबिल 1986. देश कोणता आहे? युक्रेन. इथं काय झालं होतं की अणुभट्टी फुटल्यामुळं प्रचंड प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ बाहेर पडले. मग तिथे एक अणुभट्टी होती, त्या अणुभट्टी आपण म्हणूया की अचानक काही कारणास्तव ती फुटली आणि ती अणुभट्टी फुटल्यामुळे तिथून काही किरणोत्सारी पदार्थ पर्यावरणामध्ये पडले. अनेक लोक याच्यामुळे मृत्युमुखी पडले आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणाला तर हानी होणारच आहे पण त्यांच्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या लोकांच्या त्या पुढच्या पिढ्यांना अजून सुद्धा त्याचे आपण म्हणूया की परिणाम भोगावे लागतात. कारण एवढा घातक परिणाम पर्यावरणावरती होत असतो प्लस याचा परिणाम त्या व्यक्तींच्या त्या तिथल्या लोकांच्या शरीरातील जनुकीय पदार्थांवरती झाल्यामुळं ते जनुकीय पदार्थ पुढच्या पिढीकडे संक्रमित होत असतात. मग पुढच्या पिढ्याला सुद्धा त्याचे अजूनही काय भोगावे लागतात? परिणाम. ही झाली पहिली घटना जी की चेर्नोबिल येथे 1986 मध्ये घडली, जी कोणत्या देशामधली आहे? युक्रेन. दुसरे विंड स्केलची जी की 1957 मध्ये घडली होती. देश कोणता आहे? इंग्लंड. इथं काय झालं होतं? अणुभट्टीला अचानक आग लागल्यामुळं ह्या किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली आणि याच्यामुळे काय झालं की आसपासचा जो परिसर आहे तिथला हवा असेल किंवा आपण तिथलं अन्न असेल, पर्यावरण असेल, हे सर्व काय झालं? दूषित झालं. ही एक मोठी घटना आहे ज्याला आपण म्हणूया की विंड स्केल 1957 मध्ये. देश कोणता आहे? इंग्लंड. आणि तिसरी तुमच्या पुस्तकात दिली. ठीक आहे, तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये, फक्त हे 3 नावं दिलेले आहेत की अशा 3 महत्वाच्या घटना घडल्या ज्या की जिथं किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली किंवा ते पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये आपण म्हणूया की मिसळले गेले. आणखीन एक कोणती आहे? 3 माईल आयलँड. कुठला आहे तो? अमेरिकामध्ये. ही घटना कधी घडली होती? 1981 मध्ये. काय झालं की अणुभट्टीमध्ये ज्या मशिनरी येतात, कुठला तरी एक
यांत्रिक बिघाड झाला आणि हा यांत्रिक बिघाड झाल्यामुळं इथं सुद्धा ह्या अणुभट्टीमधून काही किरणोत्सारी पदार्थ बाहेर त्यांची गळती होऊ लागली। मग आपण म्हणूया की किरणोत्सारी पदार्थांची बाहेर पर्यावरणामध्ये गळती होऊ लागली। त्यांचं म्हणणं की मोठी जीवहानी टळली। मोठी जीवहानी टळली म्हणजे काय, त्यावेळेस जास्त लोक मृत्युमुखी पडले नाहीत, परंतु पर्यावरणावरती मात्र त्याचा खूप हानिकारक काय झाला, परिणाम झाला। मग अशाही ठिकाणी काही पाहण्यात आलंय की जिथं अशा प्रकारचे किरणोत्सारी पदार्थ पर्यावरणामध्ये मिसळले जातात किंवा कुठं त्यांची गळती होते एखाद्या अणुभट्टीमधून वगैरे, तर तिथं खूप वर्ष झाडं वगैरे उगवतच नाहीत। म्हणजे एवढा घातक परिणाम कशाचा होतो, ह्या किरणोत्सारी प्रदूषणाचा। ठीक आहे, याच्यावरून काय कळतं की किरणोत्सारी प्रदूषण हे नियंत्रणात आणणं खूप गरजेचं आहे, कारण त्याचा परिणाम पर्यावरणावरती, पर्यावरणातील एकूण जीवसृष्टीवरती, मानवाच्या आरोग्यावरती तर होतोच, पण येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवरती सुद्धा त्याचे खूप हानिकारक काय पाहायला मिळतात, परिणाम। मग एकंदरीतच जर आम्ही ह्या सर्व व्हिडिओचा किंवा ह्या सर्व पॉइंटचा एक निष्कर्ष काढला तर निष्कर्ष काय निघतो की किरणोत्सारी प्रदूषण हे एक मोठी समस्या आहे आणि या किरणोत्सारी प्रदूषणाचं आम्हाला नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याचे परिणाम जे येतात ते फक्त पर्यावरणालाच नाही तर पर्यावरणामध्ये असणाऱ्या पूर्ण जीवसृष्टीला, पर्यावरणामध्ये असणारा मानवाचा आरोग्य आणि मानवाच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा होत असतो, किंवा सजीवांच्या ज्या समजा आपण येणाऱ्या पुढच्या पिढ्या त्यांना सुद्धा हे परिणाम भोगावे लागतात। म्हणून किरणोत्सारी प्रदूषण नियंत्रणात आणणं आज काळाची काय बनलेली आहे, गरज। मग काय निष्कर्ष आहे, किरणोत्सारी प्रदूषण नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यामुळे मानवाचे आरोग्य, पर्यावरण आणि भावी पिढ्यांवरती दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो। ठीक आहे, तर मग पहा इथपर्यंत होता आपला आजचा पॉइंट, ज्याला आपण म्हणूया किरणोत्सारी प्रदूषण। मग काय दिलंय पुस्तकात एकदा वाचून काढूया, हेच पॉइंट आहेत पुस्तकात सुद्धा। काय होतं, किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि कसं आहे, मानव निर्मित आहे। कारण काही किरण जे की निसर्गात प्रमाणापेक्षा जास्त होतात आणि आपल्याला म्हणू की हानिकारक येतं, ते नैसर्गिक आहेत, सूर्याकडनं येतात। मग ते कोण झालं, नैसर्गिक, आणि मानव निर्मित होऊ शकतं। किरणोत्सरामुळे बाहेर पडलेली, ठीक आहे, मग सूर्यकिरणामधून बाहेर पडलेली आपण जे म्हणू अल्ट्रा व्हायलेट किरणे आणि इन्फ्रारेड किरण हे कोणतं येतं, नैसर्गिक। तर एक्स रे, अणुभट्ट्यामधून होणारा किरणोत्सार हे कोणतं येतं, मानव निर्मित येतं। जगात आतापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माइल आयलँड अशा मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत। मग आपण त्या 3 दुर्घटना पाहिल्या, जिथून आपण म्हणूया की पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सची म्हणजे किरणोत्सारी पदार्थांची काय झाली, गळती झाली होती। या दुर्घटनामुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झाल्या आहेत आणि किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम पुढील प्रमाणे जे आपण सगळे पाहिले। एक्स रे जास्त झाला तर कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतो, शरीरातील ऊतींचा नाश होतो, जनुकीय बदल घडून येतात आणि दृष्टीवरती हानिकारक काय होत आहेत, परिणाम। ठीक आहे, याच्या खालीच एक छोटासा प्रश्न विचारलाय, ज्याचं पूर्ण उत्तर आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिले। काय, प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचे आहे असं का म्हणतात, कारण आता शेवटला आम्ही जो निष्कर्ष पाहिला त्याच्यावरून पण कळाला मला की प्रदूषणामुळे आपण म्हणूया की फक्त पर्यावरणाला नाही तर पर्यावरणामध्ये राहणाऱ्या सर्व सजीवांना किंवा त्याच्यामध्ये असणारा मानवाचं आरोग्य आणि येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या येतात यांच्या शरीरावरती किंवा यांच्यावरती त्याचे खूप हानिकारक परिणाम होतात। या सर्व गोष्टींना विचारात घेता, लक्षात घेता आपण म्हणूया की काय गरजेचं आहे, प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचं आहे। ठीक आहे, मग इथपर्यंत आपला प्रदूषणाचा मुद्दा संपलाय। मग आपण म्हणूया की आजचा जो लेक्चर होता किंवा हे जे किरणोत्सारी प्रदूषणाचा जो मुद्दा होता तो मागच्याच लेक्चरचा पॉइंट होता, जिथं आपण प्रदूषणाचे प्रकार पाहत होतो, परंतु हे थोडासा वेगळा होता, याला सेपरेटली दिलं होतं म्हणून एक छोटंसं लेक्चर आपण यासाठी सेपरेटली बनवलेलं आहे। आशा करतो की लेक्चर तुम्हाला आवडला असेल। जर लेक्चर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचंय, जर सांगताना काही चुकलं असेल किंवा ह्या व्हिडिओबद्दल तुमचं काही वैयक्तिक मत असेल, तुम्हाला काही प्रश्न असेल, एखादी गोष्ट समजली नसेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये ते व्यक्त व्हायचंय। जर व्हिडिओ जास्त आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायचा आहे आणि आतापर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचे। ठीक आहे, भेटूया लेक्चर क्रमांक 9 मध्ये, तोपर्यंत थांबतो, धन्यवाद।